बहिणींचे लाडकी बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि ही अपडेट सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे। म्हणून हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे। भरपूर बहिणींनी ई-के.वाय.सी करताना मोठा या ठिकाणी गोंधळ केलेला आहे। यामुळे भरपूर बहिणींचे पैसे आता ठिकाणी बंद होणार आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की जर तुम्ही बघितलं तर भरपूर अशा बहिणी की ज्यांनी के.वाय.सी चुकीच्या प्रकारे केले आहे, त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो या ठिकाणी बंद होणार आहे। आणि ज्या बहिणींनी व्यवस्थितपणे या ठिकाणी ई-के.वाय.सी केली आहे, अशा बहिणींचा लाभ हा सुरू राहणार आहे। आता गोंधळ काय केला आहे त्याची तुम्हाला माहिती मी देणार आहे। त्यानंतर सप्टेंबर हप्त्याविषयी भरपूर महिला विचारतात की सर सप्टेंबर हप्त्याचे पैसे कधी येतील, सर 1500 रुपये कधी मिळणार आहे। तर बहिणींनो, 1500 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे, तीही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणखी एक महत्त्वाची बोनस अपडेट तुम्हाला मी देणार आहे, ती म्हणजे सर की लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, महत्त्वाचा ठिकाणी गोंधळ झालेला आहे, या विषया ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, खूप पैशाची हेराफेरी झाली अशा ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे, त्याचीही तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। फक्त एक काम करा की पटापट या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून पटापट सर्व बहिणींनी अगोदर या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला लाईक केल्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून या व्हिडिओला हाईपही करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया, संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघूया। पण कमेंट करून सांगा की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले काय, कारण की ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे आले त्याच बहिणींना सप्टेंबरचे पैसे येणार आहे। तर कमेंट करून सांगा की हो सर, मला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले तरच तुम्हाला सप्टेंबरचे पैसे येतील। आणि दुसरी गोष्ट कमेंट करून सांगा की तुम्ही ई-के.वाय.सी केली की नाही, कारण की 2च महिन्यांचा कालावधी आहे। ज्या बहिणी ई-के.वाय.सी करतील त्यांनाच पैसे मिळतील, ज्या बहिणी के.वाय.सी करणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही आहे। तर के.वाय.सी केली की नाही कमेंट करून सांगा, ज्यांची राहिली असेल त्यांची के.वाय.सी आपण फ्रीमध्येही करून देणार आहोत, फक्त कमेंट करून सांगायचं आहे। आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 4800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी केलेला आहे। म्हणजेच आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी केलेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करण्याची मागणीसुद्धा काँग्रेसने केलेली आहे। शरद पवार यांनी मतचोरीच्या आरोपावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे, तर शेतकऱ्यांना जर तुम्ही बघितलं तर 2215 कोटींची मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। अमित शहांच्या आदेशामुळेच धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात घडलेल्या या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा असणार आहे। पण बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालेला आहे असा ठिकाणी आरोप करण्यात आला आहे। नेमकं प्रकरण काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत जी काही नवीन अपडेट येत असते ती तुम्हाला मी सर्वात अगोदर देत असतो। तर बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी नवीन अपडेट आलेली आहे, ती अशी आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी केलेला आहे। आई वडिलांच्या नंतर सर्वात मोठं नातं हे बहीण भावाचं असतं, पण या निर्मळ नात्याचा सरकारने अपमान केलेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 4800 कोटींचा ठिकाणी घोटाळा झाल्याचा आरोप करताना 14,000हून अधिक पुरुषांनी ह्या योजनेचा लाभ कसा काय घेतला, असा या ठिकाणी प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे। सुरुवातीला फक्त 2,38,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला, आता त्यातून 26 लाख म्हणजेच किती तर 10%हून अधिक महिलांना का वगळण्यात आलं, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढून तपास पारदर्शकतेने झाला पाहिजे, असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 26 लाख महिलांना अपात्र केलं गेलं आहे, तर त्या बहिणींना अपात्र का केलं गेलं त्यांची चौकशी या ठिकाणी करण्यात यावी, पुन्हा एकदा त्यांना लाभ सुरू करण्यात यावा, अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळजवळ 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आता ह्यावर काय होतं हे बघावं लागणार आहे, पण ही अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे सप्टेंबर हप्त्याबाबत, त्याची माहिती आपण बघूयात।
तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रोपदी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला आहे. हा प्रश्न सर्वच बहिणींना पडलेला आहे. बहिणी विचारताय की सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होतील, सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार, हा प्रश्न खूप दिवसापासून बहिणी विचारत आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिली जाणार आहे. बघा, आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे सर्व पैसे मिळाले. ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे सर्व पैसे मिळाले त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर, मला ऑगस्ट महिन्यापर्यंतचे सर्व पैसे या ठिकाणी मिळाले आहे. कारण की ज्या बहिणींना ऑगस्टपर्यंत सर्व पैसे मिळाले त्याच बहिणींना सप्टेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. जर का तुम्ही ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला ऑगस्टपर्यंत पैसे आले की नाही, किंवा ऑगस्टचा हप्ता आला आहे की नाही. कमेंट करून सर्व बहिणींनी सांगायचं आहे. जर का ऑगस्टचा हप्ता आला असेल तरच तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळणार आहे. जर का तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आला नसेल तर सप्टेंबरचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार नाही आहे. म्हणून प्रत्येक बहिणींनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा करण्यात आला होता, हे सर्व बहिणींना माहिती आहे. यामुळे सप्टेंबरचा हा हप्ता जर तुम्ही बघितलं तर हा हप्ता आणि याचे पैसे हे ऑक्टोबरमध्ये मिळणार की काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबरचे जे पैसे ते ह्या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहेत, असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. म्हणजेच काय, तर सप्टेंबर महिन्याचे जे 1500 रुपये ते तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही दिले जाऊ शकतात, अशा ठिकाणी माहिती मिळाली. किंवा ऑक्टोबर महिन्याचा जो पहिला आठवडा असेल तर त्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळू शकतात, अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. आणि याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत जी माहिती आहे ती देण्यात आलेली नाही आहे. पण सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील किंवा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील, अशी माहिती मिळाली आहे. तर बहिणींनो, तुमचं काय मत आहे, तुम्हाला कधी पैसे हवेत, ऑक्टोबरच्या सुरुवातीला पैसे हवेत की ह्या महिन्याच्या शेवटी पैसे हवेत, कमेंट करून सांगायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारचा प्रयत्न आहे की तुम्हाला ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लवकरात लवकर पैसे देण्याचा सरकारचा विचार चालू आहे. प्रोसेस पूर्ण या ठिकाणी होत आहे. कधी तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. आता राहिला मुद्दा KYC बाबत. तर ज्या बहिणींनी KYC केली त्यांनी कमेंट करून सांगा की सर माझी KYC झाली आहे. ज्या बहिणींनी अजून KYC केली नाही त्यांनी सांगायचं की सर माझी KYC बाकी आहे. कारण की भरपूर अशा बहिणी की त्यांनी KYC चुकीच्या पद्धतीने केली आहे आणि भरपूर अशा बहिणी की त्यांनी KYC व्यवस्थित केलेली आहे. तर ज्या बहिणींनी व्यवस्थित KYC केली त्यांना हप्ता मिळणार आहे. पण ज्यांनी चुकीच्या पद्धतीने माहिती दिली असेल तर त्यांचा लाभ बंद होऊन जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून लाभ जर का तुम्हाला सुरू ठेवायचा असेल तर KYC व्यवस्थित करायची आहे. ठीक आहे. तर ज्या बहिणींनी KYC केली त्यांनी कमेंट करून सांगा. ज्यांची राहिली असेल त्यांचीसुद्धा आपण KYC फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा आणि तुमची KYC झाली की नाही हे सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वच माहिती दिली आहे. अगोदर तुम्हाला मी लाडकी बहीण योजनेमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला, तर कशा आरोप केले जातात याची लेटेस्ट अपडेट दिली. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सप्टेंबर हप्त्याविषयी माहिती दिली की सप्टेंबर हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ही माहिती दिली. आणि शेवटी तुम्हाला मी KYC बाबत सुद्धा माहिती दिलेली आहे. म्हणजे सर्वच तुमचे प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता KYC मध्ये भरपूर अडचणी येत आहेत. भरपूर महिलांच्या ठिकाणी पती वारलेले, भरपूर महिलांच्या ठिकाणी वडील वारले आहेत. त्यांना कशी माहिती भरायची, काय करायचं, संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमची इच्छा असेल तर कमेंट करून सांगा. तुम्हाला डिटेलमध्ये एक मी व्हिडिओ बनवून देणार आहे किंवा आपल्या चॅनल तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये प्रॅक्टिकली सर्व सांगितलेलं आहे की कशी KYC करायची आहे. तर सर्वांनी चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.